तुझ्यात जीव रंगला भाग 3. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. प्रसन्न वातावरण होतं सकाळचं. रम्य पहाड, सूर्याची किरणे, पांडुरंगाचे नाव. वासुदेव आला हो, वासुदेव आला, वासुदेव आला. दान देणाऱ्या बायका, पक्ष्यांचा आवाज, दारी सडा रांगोळी, शेतात जाणाऱ्यांची लगबग. घरामध्ये पांडुरंगाच्या विठ्ठलाचं नामस्मरण, घंट्यांचा नाद. प्रसंगी अशी पहाट आबान आवरून बसले होते. पांडुरंग चालू होतं. सगळ्यांचा नाश्ता झाला होता. सगळे आपल्या आपल्या कामाला निघून गेले होते. राया पण लवकर गेला होता. विकास पण त्याच्या दुकानात खूप गर्दी होत होती म्हणून लवकर जात होते. लग्न, काही कार्यक्रम असलं की सगळे गावातले लोक त्यांच्याच दुकानात जात होते. चांगल्या साड्या आणि स्वस्त दरात मिळत होतं म्हणून. अजय पण आज बँकमध्ये लवकर गेले. त्यांना पण खूप काम होते. आरतीने सजित झोपला होता. त्याच्या तोंडावर पाणी टाकले होते. झाली का सकाळ? तू रात्री कुठं होता? हां, अजून दारू पिऊन आलास. आबांना समजलं तर काय होईल माहिती आहे ना तुला? संग्रामच्या नांदी लागू नको. तो कसा आहे सगळ्यांना माहिती आहे. तो फक्त त्याचा काम बघतो. गरीब शेतकऱ्यांना कसा करतो माहिती आहे ना? कोणाला मारायला पण कमी करणार नाही. उठ, काहीतरी कामाचं बघ, आरती म्हणतात. हो, बघतो. अर्धी आंघोळ केली माझी, आता अर्धी करतो, सजित म्हणतो. आरती तिथून निघून जातात. कधी सुधरेल हा मुलगा काय माहीत, बडबड करत निघून जातात. विवेक आणि ज्योती कॉलेजला गेले होते. विवेक खूप हँडसम होता. दिसायला खूप छान होता. गोरेगोरा, उंच असा, मुली फिदा होतील असा. खूप मुली त्याच्याकडे बघत. कोणाकडेच बघत नव्हता. त्याला फक्त अभ्यास करायचा होता आणि खूप मोठं व्हायचं होतं. विवेक कॉलेजला आला होता. ज्योती तिला क्लासरूममध्ये सोडलं. तो त्याच्या क्लासरूममध्ये जात होता. कोणत्या मुलीकडे बघत नाही होता. त्याचं लक्ष नाही होतं. समोरून एक मुलगी आली. तिचं लक्ष विवेककडे गेलं. किती हँडसम आहे. ती त्याच्याकडे बघून जात होती. त्याची तिची टक्कर झाली. तिच्या हातातली मधील बुक खाली पडले. विवेकने उचलून दिले. निघून गेला. त्या मुलीकडे त्याने बघितले सुद्धा नाही. ती मात्र विवेककडे भान हरपून बघत होती. तिची मैत्रीण आली तिला बोलवायला. तेव्हा ती भानावर आली. तिचा मैत्रिणीसोबत निघून गेली. कोण होता मुलगा? तिने तिच्या मैत्रिणीला विचारलं. आपल्या क्लासमध्ये ज्योती आहे ना, तिचा भाऊ आहे. टॉपर आहे. कोणाकडे बघत नाही. किती मुली मरत असतील त्याच्यावर, पण तो कोणालाच भाव देत नाही. किती पण सुंदर असू दे, मीना म्हणते. ओहो ओहो, असं आहे तर मी पडेल त्याला माझ्या प्रेमात. नाही तर नाव नाही लावणार टिया, ती म्हणते. कशाला त्याच्या मागे लागते टिया? आपला अभ्यास करायला आलो आहे. नको त्यामध्ये नको पडू, मीना म्हणते. यार दिल आ गया है, क्या करू? काहीतरी करावं लागेल त्याच्यासोबत. फ्रेंडशिप तरी करावी लागेल, टिया म्हणते. चला क्लासरूममध्ये, लेक्चर सुरू होईल, मीना म्हणते. राया शेतात काम करत होता. पाऊस कधी पण येईल त्यासाठी शेतात काम करत होता. बियाणे, मटेरियल ते पण बघत होता. शेतामध्ये त्याने 2 रूम बांधून घेतल्या आहे. एक रूम त्याची एक शेताचा सामान ठेवण्यासाठी होती. अजय, आपल्याला आता शहरात जावं लागेल. सामान आणून ठेवू, नाहीतर पाऊस आला की काही होणार नाही. शेतीचा कामाला लागावं लागेल, राया म्हणतो. हो, सगळं घेऊन येऊ. आपले काम करून घेऊ, अजित म्हणतो. माईला पण विचारायला पाहिजे. तिला काही हवं असेल तर बघावं लागेल, राया म्हणतो. सजित विचार करत होता. सगळे बोलता, काय करू? मी काहीतरी करावं लागेल. बराच वेळ विचार करत होता. व्यवसाय करू का?
जॉब काय भेटेल मला? घरी विचारलं तर रायासोबत पाठवतील शेतात. मला नाही जायचं शेतात. कोण एवढं जड काम करेल? शेतात कोण राबेल? तो वेडा आहे, एवढा शिकलेला आहे, शेतामध्ये राबतो. मस्त जॉब भेटला असता. करतो शेतात काम. वेडाच आहे, सजित म्हणतो. हॅलो, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे, टिया म्हणते. काय काम आहे? मला वेळ नाही. बोला लवकर. विवेक खूप रुक्षपणे बोलला. खडूस. ते नोट्स हव्या होत्या. आत्ताच ॲडमिशन घेतली आहे. जुन्या नोट्स असतील तर चांगलं आहे. मी ऐकलं आहे तुम्ही टॉपर आहे. तुमच्या घेतल्या तर चांगला अभ्यास होईल. मला पण चांगले मार्क्स मिळतील, टिया म्हणते. माझ्या नोट्स ज्योतीकडे आहे. तिच्याकडून घ्या. तिला परत करा. तिला पण अभ्यास करता येईल, विवेक म्हणतो. ज्योती चल, मला दुकानात जायचं आहे. पप्पाचा कॉल आला होता. हो दादा चल, ज्योती म्हणते. विवेक आणि ज्योती निघून जातात. टिया त्यांच्याकडेच बघत असते. तिला खूप आवडला असतो तो. विवेक त्याला पाहिलं तेव्हाच त्याच्या प्रेमात पडली होती. तुला पाहिलंस वेडी झाली मी. तुझ्यात असं काय आहे? ओढली जात आहे मी. लगेच गुंतली मी त्याच्यात. दिवसभर सगळे दमले होते. कामाचा लोड होता. रायाला पण शेतामध्ये खूप काम होते. संजय काका पण घरी आले. विवेक पण आज लवकर आला होता. दुकानातून त्याला नोट्स काढायच्या होत्या म्हणून विकास अजून आले नाही होते. राया आणि अजित पण आले होते शेतातले काम संपवून. जयश्रीला काळजी वाटत होती. अजून कसे आले नाही? यावेळेस तर येऊन जातात. काय झालं असेल? कोणाला सांगू? विवेक पण आत्ताच मित्राकडे गेला. रायाला तर सांगू का? तो बघून येईल त्याच्या काकांना. हा तेच करते. त्या रायाच्या रूमकडे जातात. राया राया आवाज. दरवाजा उघड, जयश्री म्हणतात. काय झालं काकी? एवढी टेन्शनमध्ये काय आहे? राया म्हणतो. विवेकचे बाबा अजून आले नाही. बघतो का फोन लावून? अजून का आले नाही? 2-3 दिवस झाले खूप काम आहे म्हणत होते. पण मला काळजी वाटत आहे, जयश्री म्हणतात. मी बघतो, राया म्हणतो आणि फोन घेतला आणि काकांना कॉल केला. 1-2 रिंगमधून तिकडून उचलला गेला. हॅलो काका, किती वेळ लागणार आहे? अजून का नाही आलास? राया म्हणतो. हॅलो दादा, त्या काकांना चक्कर आली होती. ते रस्त्यात पडले होते. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आली आहे. झालं, त्यांना हॉस्पिटलचं नाव सांगा, मी येतो, राया म्हणतो. संजीवनी हॉस्पिटलमध्ये आणलं आहे त्यांना, ती मुलगी म्हणते. अजित चल लवकर, आपल्याला बाहेर जायचं आहे, राया म्हणतो. राया मला सांग काय झालं? जयश्री म्हणतात. त्या खूप पॅनिक झाल्या होत्या. हॉस्पिटलचं नाव ऐकलं होतं त्यांनी. अगं काळजी नको करू, काही नाही झाले, फक्त चक्कर आली त्यांना. बस, मी जातो, त्यांना घेऊन येतो. आता घरी काळजी नको करू, मी येतो लगेच, डॉक्टरांशी बोलून घेतो, तुला सांगतो काय झालं ते, राया म्हणतो. राया आणि अजित हॉस्पिटलमध्ये निघून जातात. जयश्री देवाजवळ बसून पांडुरंगाचं नामस्मरण करत होत्या. आबासाहेबांना पण समजले होते. त्यांचं पण सारखं पांडुरंग पांडुरंग चालू होतं. माई आणि जयश्री जवळ बसून होत्या. ज्योती पण आली, देवाजवळ बसली. विवेकला समजलं तसं तो पण घरी निघून आला. संजय पण काळजीत होते. आरती आणि अजितला काहीच पडलं नाही होतं. घरात काय चालू आहे ते त्यांच्या विश्वात होते. आरती फोन आणि TV बघण्यात, सजित मित्रासोबत मजा करण्यात होता. राया हॉस्पिटलमध्ये पोचला. रिसेप्शनला चौकशी केली. त्यांच्याकडून रूम नंबर घेतला. त्यांना दिला. एक मुलगी दिसली. कदाचित तिनेच आणलं असेल काकांना इथे, राया म्हणतो. बघू तिथं जाऊन, अजित म्हणतो. हॅलो, मी आता कॉल केला होता. तुम्ही उचलला होता का? राया म्हणतो. हो, मीच उचलला होता. हा तुमच्या काकांचा फोन आहे, ती म्हणते. तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही आहे. तुझं नाव काय आहे? राया म्हणतो. माझे नाव टिया आहे, ती मुलगी म्हणते. डॉक्टर काय बोलले का तुझ्याकडे? राया म्हणतो. नाही दादा, मी काय
गेली नाही डॉक्टरकडे, मी इथेच बसून आहे. पण मी आता जाऊ का? खूप लेट झालं आहे. घरी आई आणि बाबा वाट बघत असतील. टिया म्हणते. हो हो, परत एकदा थँक्यू, राया म्हणतो. थँक्यू नका म्हणू दादा, माणुसकी आहे. ते काका माझ्यासमोर पडले म्हणून मी घेऊन आले त्यांना डॉक्टर हॉस्पिटलमध्ये. मी कोणाचं चांगलं केलं तेव्हाच तर माझं चांगलं होईल ना, टिया म्हणते. खूप चांगले विचार आहे तुझे, सोडू का तुला? राया म्हणतो. नको दादा, मी जाईल लवकर, जवळच आहे माझं घर. यांनी घरी घेऊन जा, काळजी घ्यावी, टिया म्हणते. हो हो म्हणतो. अजितला काकाकडे पाठवून राया डॉक्टरला भेटायला जातो. तोपर्यंत विवेक पण हॉस्पिटलमध्ये येतो. थांब दादा, मी पण येतो, विवेक म्हणतो. विलास काकांची हालचाल होते. अजित बघतो. काका, कसं वाटतंय आता? कशी काय चक्कर आली? तुम्ही तर घाबरून टाकला आम्हाला, अजित म्हणतो. आता बरं वाटतंय मला, डोळ्यासमोर अंधारी आली होती बस, विलास काका म्हणतात. आता बरं वाटतंय ना पण? अजित म्हणतो. हो. डॉक्टर, आमच्या काकांना काय झालंय? राया, त्यांना काय नाही झालं. ऊन आहे खूप आणि काम पण खूप केलं वाटतं त्यांनी या 2-3 दिवसांमध्ये. थोडा थकवा आहे, त्यामुळे चक्कर आली बस, बाकी काही नाही. टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. काळजी घ्यायला सांगा, गोळ्या लिहून देतो, त्या घ्यायला सांगा, डॉक्टर म्हणतात. ओके डॉक्टर, आम्ही काळजी घेऊ, राया म्हणतो. डॉक्टरच्या केबिनमधून निघून जातात. काकांच्या रूममध्ये जातात. आता बरं वाटतंय का काका? राया म्हणतो. हो, चला आता घरी जाऊ, राया म्हणतो. ते काकांना घेऊन घरी निघून जातात. विवेक गोळ्या घेऊन येतो डॉक्टरांना सांगितलेल्या. घरी सगळे वाट बघत असतात. त्यांना घरी सुखरूप बघून सगळ्यांच्या जीवात जीव आला. बघू आता पुढे काय